UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। काँग्रेस तरुणांना ड्रग्सच्या अधीन करतोय। काँग्रेसचाच एक नेता दिल्लीतील ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या। पोहरादेवीतील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा आरोप। लाडकी बहीण योजना नारी शक्ती वाढवणार तर पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 जमा। पंतप्रधान मोदींची माहिती। मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। आम्ही आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार, जातीनिहाय जनगणना करणार। कोल्हापुरात राहुल गांधींची घोषणा। पंतप्रधान मोदींकडून पोहरादेवीतील नगारा भवनाचं उद्घाटन। मोदींच्या हस्ते आज मुंबई मेट्रो 3च्या फेज 1 सह विविध विकास कामांचं लोकार्पण। मोदींना किती फिती कापायच्या कापू द्या, येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपसह गद्दारांना जागा दाखवेल, उद्धव ठाकरेंचा निशाणा। राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरमधील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण। राहुल गांधींकडून शाहू महाराजांच्या समाधीस्थळीही दर्शन। शिवरायांची विचारधारा म्हणजे संविधान संपवायला निघालेल्या भाजपची विचारधारा चुकीची, म्हणून मालवणचा पुतळा पडला। संविधानाची प्रत दाखवत राहुल गांधींचा निशाणा। पेसाअंतर्गत भरतीसाठी पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने होणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर निर्णय। संभाजीनगर जालन्यात एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई। जालना आणि मालेगावातून 1 आणि छत्रपती संभाजीनगरमधून 2 ताब्यात। मालेगावातही एका डॉक्टरच्या क्लिनिकवर एनआयएचे धाड। हरियाणात संपूर्ण 90 जागांसाठी मतदान सुरू। 1 वाजेपर्यंत 40% मतदान। 1031 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। 8 ऑक्टोबरला निकाल। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।